नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटच्या ऑफिसमधले आपण हे दृश्य बघतोय। ठाणे शहरामध्ये विकास आराखड्याच्या नावाखाली वर्षांची अनेक पिढ्यानपिढ्या वर्षापूर्वीची असणाऱ्या कोळीवाडे, त्या कोळीवाड्यांची जी आपण बघू शकतो जी निर्मिती आहे आणि खऱ्या अर्थानं इथं ह्या कोळीवाड्यांच्या मध्ये काही विकास होत असताना इथल्या कोळी बांधवांना, भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन गेलं। आनंदजी, काय वाटतंय आपल्याला की संपूर्ण विकासाचा आराखडा किंवा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली आज आपल्याला सगळ्यांना बोलवलंय? काय वाटतंय, मूळ जे आपला कोळी बांधव आहे, इथला भूमिपुत्र आहे, ह्या भूमिपुत्राला विश्वासात घेतलं जातंय? आज आम्ही इथे अखिल भारतीय कोळी समाजातर्फे मी ठाणे शहराचा उपाध्यक्ष म्हणून हरकत नोंदवलेली आम्ही की या ज्या ठाणे शहरामध्ये आमचा ज्या चिंदणी कोळीवाडा जो गावठण जो हा जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 प्रस्तावित रस्ते दाखवलेले होते। एक 30 मीटरचा रस्ता आहे, एक 12 मीटरचा चिंदणी कोळीवाडा पश्चिममध्ये आहे आणि एक आमचा जो मुख्य हे आहे विठ्ठल मंदिर, तिकडे त्यांनी एक 12 मीटरचा रस्ता दाखवलेला आहे। तर आमची या तिन्ही रस्त्यांना हरकत का आहे हे त्यांना मी समजावून सांगितलं की जो ठाणे आणि पूर्व पश्चिम यांना जोडणारा जो बोगदा आहे त्याची उंचीच फक्त 12 फूट आहे आणि त्याच्यानंतर तिकडे सेन्सिटिव्ह झोन असताना तिकडे हाय टाईड म्हणून तिकडे भरती रेषा, हाय टाईड रेषा आहे, ज्यावेळेस तिथे भरतीचं पाणी येते हे दोन्ही रस्ते ठप्प होतात। तिकडे आजपर्यंत ठाणे महापालिकेने कोणतेही परिवहन सेवा दिलेली नाहीये। तरी पण तिकडे समजा ह्यांचं डीपी जो प्लॅन बनतोय 2026 ते 46चा, तर ह्यांचं प्रयोजन काय आहे की इकडे 30 फूट रस्ता जो यांचा जो 30 मीटरचा रस्ता बनवलेला आहे आणि पलीकडचा जो 9 मीटरचा रस्ता जो दाखवलेला आहे सिडको बस स्टॉपवरून येताना, तर तो बनताना तिकडे तो रस्ता एंड होतोय। त्याच्या मागे तुमचं प्रयोजन काय आहे की बाबा हे जे रस्ते बनतात याच्यामध्ये आमची हेरिटेज घरे आहेत, हेरिटेज वास्तू आहेत, हेरिटेज प्रार्थना मंदिर आहेत, हेरिटेज मंदिर आहेत, तर ह्यांचा यांनी कोणताही अभ्यास केलेला नाही। सदर हे जे नगर रचनाकार आहेत यांनी फक्त वरतून ड्रोन बनणं यांचा हा जो विकास आराखडा हा बनवलेला आहे, तर यांनी प्रत्यक्षात तिकडे येऊन त्याच्यानंतर बाबा वास्तविक परिस्थिती काय आहे इकडे याचा अभ्यास न करता सरळ सरळ बाबा इथून 30 मीटर रस्ता जाईल, इकडून 12 मीटर जाईल, तर याच्यामध्ये किती घरं हेरिटेज बाधित होणार आहे, किती मंदिरं बाधित होणार आहे याचा कोणताही अभ्यास केलेला नाही। याच्या आधी पण हे जेव्हा ठाणे शहर वसलं तेव्हा ह्या ठाणे शहराच्या डीपी प्लॅनमध्ये 37 गावांना यांनी घेऊन हा जो प्लॅन बनवलेला आहे, तर याच्यामध्ये ह्या 37 गावांसाठी ठाणे महापालिकेने वेगळं स्वतंत्र धोरण या गावठाणांसाठी बनवायला पाहिजे होतं। आज असं होतंय की ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी हे जे त्यांचे आहेत त्यांच्यासाठी ते आम्हाला विस्थापित करतात आहे, पण त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी व्यवस्थित तिकडे जे आहेत त्या ठिकाणी त्यांना त्यांचं पुनर्वसन करतात आहे आणि आम्ही जे इकडचे मूळ भूमिपुत्र आहोत तर यांना हे विस्थापित करून आम्हाला बाहेर टाकतात। म्हणजे जाणीवपूर्वक कुठेतरी भूमिपुत्रांना डावललं जातं? हो, जाणीवपूर्वक म्हणजे यांनी सगळं हेतुपूर्वकच हे केलेलं आहे की जेणेकरून हे गावठण ही संपली पाहिजेत आणि आम्ही जे आमच्या ज्या संस्कृती आणि परंपरा आजपर्यंत टिकून ठेवलेल्या आहेत ना, ठाणे महानगरपालिकेला हेच पाहिजे की हे सगळे संपले पाहिजेत। कारण का त्यांचं जे नियोजन आहे ना, जे आमचं जमीन महसूल म्हणून जे आमचे इतर जे भूखंड आहेत गावठण विस्तार किंवा हे ते त्याच्यावरचे हक्क ठाणे महापालिकेला संपवायचे आहेत, हे खूप मोठं षडयंत्र आहे। तर त्याच्यासाठी आम्हाला यापुढे हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल करावं लागेल। कारण का ठाणे महापालिकेने आणि रेल्वेनी आतापर्यंत आमचा 5.5 एकरचा जो भूखंड आहे तो रेल्वेने घेतला। ठाणे वाशी करता पण आमचा जो रस्ता आहे तो पण जेव्हा बाधित झाला तेव्हा पण आमची घरं बाधित झाली, त्याचाही कुठलाही मोबदला आजपर्यंत प्रशासनाने रेल्वेने आजपर्यंत कुठलाही आम्हाला मोबदला दिलेला नाहीये। हे फक्त गावठणामध्ये घुसत चाललेले आहेत, पण बाहेर त्यांचा विकासच होत नाहीये का, तर जेणेकरून फक्त यांना गावठण संपवायचं आहे का, हाच याच्या मागचा यांचं षडयंत्र मला आज दिसतंय। कोळी बांधवांच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या आपण जाणू शकतो।